कोणी बकासूर आहे त्या बकासूरला सुद्धा समजलं आहे की जे काय काम चुकीचं केले त्या चुकीला तर आम्ही माफी करणार नाही आणि येत्या 2-4 दिवसामध्येच त्याचा कार्यक्रम करेक्ट करणार. मिनिस्टर नामदार रवींद्र चव्हाण साहेब त्यांना तशा सूचना दिल्या की जो कामाचा श्रीफळ वाढवलेला आहे, जो काम मंजूर झालेला होता, ज्या ग्रामस्थांना हा रस्ता पाहिजे तो रस्ता उद्याच्या उद्या जाऊन सुरू करा. आणि दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. आता आपण दहिसर मोरी या श्रीदत्त मंदिरामध्ये या ठिकाणी सर्व ग्रामस्थ 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेत आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणचे शाखा अभियंता श्री पवार आणि उपविभागीय अभियंता काळेभरे मॅडम पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि काल जो 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने जो भांडाफोड केलेला आहे किंवा त्या कामाची दखल घेतलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती, ज्या ठिकाणी तिथं माणसं वावरात सुद्धा जागा नाही, माणसं वावरण्याची स्थिती नाही, गोडाऊन आहेत, त्या ठिकाणी तो रस्ता झाला होता आणि त्या ठिकाणचा भांडाफोड 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या 14 रत्नांनी केलेला आहे. सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. काल बातमी लावली आणि तात्काळ सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांनी दखल घेतली, काय सांगाल यावरती? नाही, गेल्या 2-2.5 महिन्यापूर्वी ह्या रस्त्यांचं श्रीफळ वाढवून सर्व गावातल्या कामांचं काम सुरू केलं, रस्त्याचं काम सुरू केलं. परंतु दहिसर मोरीची सर्व कामं सुरू झाली आणि दहिसर मोरीचं काम सुरू होत नाही. मग त्याची 8-10 दिवसापासून ग्रामस्थांनी किंवा आपण समिती म्हणून याची चौकशी केली तर हा रस्ता दुसरीकडे कुठेतरी गेला असं निदर्शनात आलं. परंतु आम्ही ही बाब आपल्या माध्यमातून ही सर्व लोकांपर्यंत आणि PWDच्या खात्यापर्यंत हे पोचवण्याचं काम केलं आणि PWD मिनिस्टर नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कानावर टाकली. तर त्यांनी सांगितलं, अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या की जो कामाचा श्रीफळ वाढवलेला आहे, जो काम मंजूर झालेला होता, ज्या ग्रामस्थांना हा रस्ता पाहिजे तो रस्ता उद्याच्या उद्या जाऊन सुरू करा आणि त्यांचा प्रश्न मिटवून टाका असे आदेश दिल्या कारणाने आज रस्ता, ज्या रस्त्यासाठी आपण झगडत होतो तो रस्त्याचा आज भूमिपूजन करून हा रस्त्याचं काम सुरू होत आहे. त्याबद्दल सर्वांना या गोष्टीचा आनंदच आहे. ज्या रस्त्यांच्या कामासाठी किंवा ह्या 14 गावांच्या विकासासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, स्थानिक आमदार राजू पाटील साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच या ठिकाणी असलेले लोकनेते ज्यांचा उद्या वाढदिवस आहे ते गणेश नाईक साहेब, म्हणजे ह्या विकासाच्या दृष्टीने आम्ही सर्वांच्याचकडे जात असतो आणि सर्वांचं सहकार्य असतो. त्यामुळे हे सहकार्य होण्यासाठी फक्त त्यांच्या नेत्यांचा नाही तर ग्रामस्थांचा सुद्धा तेवढाच सहभाग असतो आणि ग्रामस्थांचं सुद्धा या ठिकाणी जमल्यात आणि ह्या कामाचं नियोजनबद्ध काम करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्व ग्रामस्थांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, सर्व नेते मंडळींचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सांगितलं की तात्काळ दखल घेतली गेली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चव्हाण साहेबांनी लगेच तात्काळ मंजुरी दिली दहिसर मोरी गावाच्या रस्त्यासाठी. आता आपल्या समवेत म्हणजे शाखा प्रमुख आणि माजी उपसभापती भरतजी भोईर साहेब आहेत. भोईर सर, काय सांगाल? काल राडा झाला, एक मॅन में 2 तलवार नाही हो सकती, कारण तुमचं नाव भरत भोईर, त्यांचं पण नाव भरत भोईर होतं. पक्षामध्ये एका मॅन मध्ये 2 तलवार राहू शकत नाहीत असं मत इतर लोकांना वाटतं. तर आपण पक्षाकडे काय मागणी केली आहे का, काय सांगायला यावरती? साहेब, कालचा जो राडा झाला ते सर्व पूर्ण 14 गावातील लोकांनी बघितलेलंच आहे. सत्य परिस्थिती काय आहे तिथे जाऊन सर्व आपण बघितले, तुम्ही स्वतः पत्रकार बरोबर होते. त्यामुळे इथला जो कोणी बकासूर आहे त्या बकासूरला सुद्धा समजलं आहे की जे काय काम चुकीचं केले त्या चुकीला तर आम्ही माफी करणार नाही आणि याची दखल आम्ही वरिष्ठांमध्ये पोहोचवलेली आहे आणि येत्या 2-4 दिवसामध्येच त्याचा कार्यक्रम करेक्ट करणार. समोरचे प्रतिस्पर्धक त्याचा कार्यक्रम नीट करणं असं म्हणतात. जीवन मालेकर सर, काय सांगाल? ह्या बातमीला आपण उजाळा दिलात. आपण ही बातमी ह्या ठिकाणी ह्या क्षणी ह्याच देवस्थानामध्ये आपण बनवली होती आणि त्याचा पाठपुरावा करून माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी तात्काळ कामाला आताच भूमिपूजन झालं, श्रीफळ वाढवलंय. काय सांगाल आणि आपली काय पुढची दिशा असणार आहे? सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून आपले सुद्धा अभिनंदन करतो की सर्वात अगोदर ही बातमी आपण आपल्या माध्यमातून जनतेसमोर मांडली. त्यानंतर सर्वपक्षीय विकास समितीने सदर बातमीची दखल घेत
त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दहिसर मोरी ग्रामस्थांसाठी सदर रस्त्याची मागणी केलेली आहे आणि त्या कामाला तात्काळ मंजुरी आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिलेली आहे आणि आज त्या कामाचा शुभारंभ होत आहे। तर संपूर्ण दहिसर मोरी ग्रामस्थांच्या वतीने मी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार साहेब असतील, तसेच आपले राजूदादा पाटील आपले आमदार यांचे आभार व्यक्त करतो। 14 गाव सरपंच विकास समितीचे सरचिटणीस सुनीलजी मस्कर साहेब, मस्कर सर काय सांगाल? कालच आपली वार्तालाप झाली होती, प्रथम बोलताय तुम्ही, मी ते फोटो व्हायरल केले होते, त्या माध्यमातून बातमीचं वार्तांकन झालं वगैरे वगैरे, परंतु काल जे दहिसर मोरी गाव, मोरीन हे नाव नव्हतं त्यामुळे तो रस्ता त्या बाजूला गेला, मग ही सीनाजोरी नाही का, ही दादागिरी नाही का, काय सांगाल? मी आज या सुखद प्रसंगी एकच उक्ती आजच सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा धनु, जे आता एक हप्ताभर ज्या दहिसर मोरीचा रोड जो चोरीला गेला होता, त्या चोरीला गेल्याचा रोडचं आज उद्घाटन होतं, म्हणजे ही 14 गाव विकास समिती आणि या ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी आहे। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन मी ग्रामस्थांना की ह्या 14 गावावर राज्याचे मुख्यमंत्री असो, 3 टर्म निवडून आलेले खासदार श्रीकांत शिंदे असो, रवींद्र चव्हाण समजो, त्यांच्या निधीतनं आज 32 कोटी रुपये देऊन या गावाचा विकास होत आहे। अशा अनेक प्रकारे आजी माजी खासदारांनी या विभागासाठी एवढी निधी दिलेली आहे का ती निधी कधी दिसली ना तिथं, त्याचं कारण हा सावळा गोंधळ आहे। आणि इथले 14 गावचे ग्रामस्थ निद्रिस्त असल्या कारणाने या लोकांनी अशा प्रकारे या तांडव इथं माजवलेला आहे। या माजवलेल्या तांडवाला कुठेतरी शांत करण्यासाठी 14 गाव विकास समिती आणि हे एक न्यू जनरेशन हे पुढे येऊन आता याच्यापेक्षा अनेक प्रकारे इथं घोटाळे झालेले आहेत। आता तुम्ही बघाल कुठे साकव बांधलेत, कुठे पाणी अडवासाठी ते काय बोलतात त्याला पाटबंधारे बांधलेत, त्या पाटबंधाऱ्यामध्ये काय अडवलं तर इथे येणारा केमिकल अडवलंय, बरोबर आहे, तर तिथून तो केमिकल सुटते, तो कोणीतरी दाखवासाठी पुढे का नाही आला? म्हणजे फक्त आम्ही राजकीय माध्यमातून आम्ही व्यवसाय करायचा आणि समाजाला वाढवून सोडायचा, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। हे होते सुनीलजी मस्कर यांनी आता सांगितलं की जे काही शासकीय योजना आहेत, योजनेचा लाभ प्रत्येक गावात प्रत्येक लाभार्थ्यांना भेटला पाहिजे। आणि एकीकडे साखव बांधल्या गेलेत, केमिकलचं पाणी जमा होतं आणि या पाणी जमा झालेल्या मिश्रित पाण्यामुळं अनेकांना रोगराई निर्माण होते। परंतु 14 गावचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणतायत की आता युद्ध नको बुद्ध हवा, कारण 14 गावमध्ये संयमानं काम करायचंय। 14 गावाचे 14 रत्न जे आहेत ते विकासाच्या धोरणानं अधिकृत करणार आहेत आणि सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांनी यांनी तात्काळ या कामाला मंजुरी दिली आणि संबंधित उपविभागीय अभियंता असतील, शाखा अभियंता असतील किंवा अधीक्षक अभियंता असतील यांना तात्काळ आदेश दिले की जाऊन त्या गावाला आताच्या आता श्रीफळ वाढवा आणि कामाला सुरुवात करा। ना आपण बघू शकताय, कॅमेरामॅनला मी विनंती करतोय की बाहेर जेसीबी आलेले आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून ते काम आता पूर्णत्वास येणार आहे। आता ह्यासाठी ज्या कुणाला ही बातमी लागली असेल किंवा विरोधकांना काय बातमी लागली असेल त्या माध्यमातून मला संपर्क साधावा, आम्ही त्यांची प्रतिक्रिया नक्की घेऊ। कॅमेरामॅन प्रतीक सोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, 14 गाव, दहिसर मोरी।